जय भीम. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून संविधान फाउंडेशन नागपूरतर्फे मी नेहा खुब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 62व्या वर्गात सर्वांचे स्वागत करते. या वर्गाची सुरुवात आपण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने करूया. आय विल रीड द प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. आजच्या शाळेसाठी आपल्यासोबत माननीय प्राध्यापक डॉक्टर अनमोल शेंडे सर आहेत. सर सध्या गोविंदराव वारजूकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा आजच्या वर्गाचा विषय आहे भारतीय संविधान, महान मूल्यांचा आदर्श. आजच्या शाळेत संविधान फाउंडेशन तर्फे सर आपले हार्दिक स्वागत. संविधान फाउंडेशनचे डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम सर आणि दीपक निरंजन सर आजच्या शाळेत उपस्थित आहेत. मी आजच्या सन्माननीय अतिथींना विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्याआधी संविधान फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छिते. संविधान फाउंडेशन ही एक नॉन प्रॉफिटेबल सोशल ऑर्गनायझेशन आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत संविधानिक मूल्ये, तत्वे आणि तत्वज्ञानाचा संदेश पोहोचवणे आणि त्यांच्यामध्ये घटनात्मक संस्कृती रुजवणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संविधान फाउंडेशनचे संस्थापक इजेड खोब्रागडे सर जेव्हा नागपूर जिल्हा परिषद येथे सीईओ म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी शाळांमध्ये प्रस्तावनाच्या दैनिक वाचनाने संविधान ओळख या मोहिमेची सुरुवात केली. 26 नोव्हेंबर 2005 रोजी प्रथम संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान फाउंडेशनने पुढे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. परिणामी आता दरवर्षी प्रत्येक 26 नोव्हेंबरला राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. संविधान ओळख अभियान पुढे नेण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी 2012 साली संविधान फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, संविधानाचे मूलभूत घटक, विशेषतः नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य, राज्यांचे धोरण निर्देश, संविधान निर्मितीचे उपक्रम हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी संविधान फाउंडेशनने संविधान जागृती अभियान सुरू केले. संविधान फाउंडेशन शिष्यवृत्ती, फ्रीशिप, भूमिहीनांना जमीन अनुदान, बेघरांना निवारा, बजेट तरतूद आणि धोरण, सामाजिक आर्थिक विकास, कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम यासारख्या विषयांवर त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सरकारी विभागांसह पाठपुरावा देखील करत आलो आहोत. संविधान फाउंडेशनद्वारे सातत्याने संविधान आणि संविधान संबंधित विषयावर कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदे, संमेलन इत्यादी आयोजित केले जातात. त्याचबरोबर भारतीय संविधानाशी संबंधित सर्व विषयांवर निपक्षपाती चर्चेसाठी संविधानाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली. संविधान जागरूकतेसाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक शनिवारी आम्ही आपल्यासारख्या मान्यवर अतिथींना संविधानाशी संबंधित विषयावर त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करत आलो. आज संविधान शाळेचा हा 62वा वर्ग आहे. संविधान जागरण मोहिमेसोबतच शोषित, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित, दुर्बल वर्ग व अल्पसंख्याक समाजाच्या समस्या व प्रश्न, शासकीय योजना, बजेट, त्या योजनांची अंमलबजावणी आदींवर विकास वाहिनी अंतर्गत चर्चा करतो. आजच्या आपल्या शाळेत आपल्यासोबत माननीय प्राध्यापक डॉक्टर अनमोल तुळशीराम शेंडे सर आहेत. सरांनी मराठी व राज्यशास्त्र या विषयात MA, नेट आणि मराठी विषयात PhD केली आहे. गोविंदराव वारजूकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय नागभीड शिवाय त्यांनी नागपूर येथील महिला महाविद्यालय, डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, हिस्लॉप, बिंजानी इत्यादी नामांकित महाविद्यालयात अध्यापन केले आहे.
त्यांनी स्वतः मराठी विषयात पीएचडी केली असून ते पीएचडी पदवीच्या संशोधनाकरिता मार्गदर्शक सुद्धा आहेत. त्यांनी 3 ग्रंथांचे संपादन केले आहे आणि 2 ग्रंथांचे स्वतंत्र लेखन त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक लिखाण झाले आहेत. अनेक वृत्तपत्रात सुद्धा त्यांचे स्तंभलेखन व लेख प्रकाशित आहेत. अनेक चर्चासत्रात त्यांचा सहभाग आहे. मराठी वैचारिक निबंध, मराठी आंबेडकरी साहित्य, नवे साहित्य प्रवाह हे त्यांचे विशेष अभ्यास क्षेत्र आहे. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग आहे. अनमोल सर, पुन्हा एकदा संविधान शाळेत आपलं स्वागत आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण आजच्या भारतीय संविधान महान मूल्यांचा आदर्श या विषयावर आपले विचार मांडून मार्गदर्शन करावे. सर. मनपूर्वक आभारी आहे मॅडम. संविधान फाउंडेशन आयोजित या संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय इजेड खोब्रागडे सर, संविधानाची शाळा या उपक्रमाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राचार्य महेंद्र कुमार खोब्रागडे सर, दीपक निरंजनजी, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या नेहा खोब्रागडे मॅडम आणि संविधानाची शाळा या उपक्रमामध्ये सामील झालेल्या सर्वच परिवर्तनवादी भगिनींनो आणि बंधूंनो, महेंद्र कुमार मेश्राम सरांनी मला भारतीय संविधान मानवी मूल्यांचा आदर्श या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलेला आहे. त्यांचा तो आग्रह आहे. खरे तर भारतीय संविधान मानवी मूल्यांचा आदर्श या विषयाचा आवाका तसा फार मोठा आहे, परंतु एकूणच भारतीय संविधानाच्या अनुषंगाने श्रेष्ठ आदर्शवादी मूल्यांचं जे काही प्रारूप आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने जे माझं चिंतन आहे, जी माझी समज आहे, ती समज 40 ते 45 मिनिटांमध्ये मी आपल्या समोर ठेवणार आहे. विषय सांगायचं तर या संविधानाच्या शाळेमध्ये सामील होताना, सहभाग घेताना, प्रवेश घेताना मला स्वतःला आनंद होत आहे. बंधूंनो, आपल्याला हे माहीत आहे की या देशाचा इतिहास हा गुलामीचा इतिहास आहे. या देशामध्ये 2 प्रकारच्या संस्कृती नांदत आलेल्या आहेत. एक परिवर्तनवादी संस्कृती आणि दुसरी कलावादी संस्कृती. या परिवर्तनवादी संस्कृतीने या देशामध्ये आटोकाट मानवतावाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या देशामध्ये आणि मानवी समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचाराची विण कशी घट्टपणे बांधता येईल यासाठी या परिवर्तनवादी विचार परंपरेने खूप प्रयत्न केलेले आहेत.
या परिवर्तनवादी विचारसरणीला, पुरोगामी विचारसरणीला बाण घालण्याचं काम या देशातील प्रतिक्रांतीने नेहमीच केलेलं आपल्याला दिसून येतं. या देशातील श्रमण संस्कृतीचा इतिहास आपल्याला माहित आहे. ज्या श्रमण संस्कृतीमध्ये स्त्री पुरुष भेद असा नव्हताच, माणसं एकोप्याने नांदत होती, माणसं माणसांवरती मनपूर्वक अशी प्रेम करत होती, एकतेच्या सुरात परिवर्तनाचे पोवाडे गात होती. आर्य संस्कृती इथे आली आणि एकूणच जी सिंधू संस्कृती आहे, जी श्रमण संस्कृती आहे, या संस्कृतीला नेस्तनाबूत करण्याचं काम या देशामध्ये आलेल्या आर्य संस्कृतीने केलेलं आहे. या देशाला गुलाम करण्याचं काम डचांनी केलेलं आहे, पोर्तुगीजांनी केलेलं आहे, फ्रेंचांनी केलेलं आहे. या देशामध्ये पेशवाई होती आणि या पेशवाईने देखील मानवतेचे अतोनात हाल केलेले आहे. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला, परंतु हा अंत होण्यापूर्वी ज्या वेळेला आपण या देशातील आणि महाराष्ट्रातील पेशवाईचं अत्यंत विकृत रूप पाहतो, तेव्हा हे दिसतं की या पेशवाईला मानवतेची सूत्र कधी आवडली नाहीत. या पेशवाईने कायमच गुलामीवरती अतोनात प्रेम केलेलं आहे. या पेशवाईने कायमच बंधुत्वाचा तिरस्कार केलेला आहे. या पेशवाईने कायमच समतेला पाण्यात पाहिलेला आहे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था या देशामध्ये अभंग कशी राहील याचेही शिस्तबद्ध प्रयत्न या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या पेशवाईने केलेले आपल्याला दिसून येतात. विशेष म्हणजे या देशामध्ये ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कालखंड सुरू झाला, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्याच भूतकाळाकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहत होते. भूतकाळाचा तपशील बाबासाहेबांना माहित होता. या भूतकाळाने मानव जातीवरती कसे अनन्वित अन्याय अत्याचार केलेले आहेत याचा कसून शोध बाबासाहेबांनी घेतला, कसून अभ्यास बाबासाहेबांनी केला. आणि तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांना हे समजलं की मानवतेवर प्रेम करणाऱ्या समाजाचे अतोनात हाल या परंपरावादी मानसिकतेने केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला आणि बाबासाहेबांनी तेव्हाच निर्धार केला की या परंपरावादी मानसिकतेला जर दफन करावयाचं असेल तर आपल्याला मुळातूनच प्रयत्न करावे लागतील. या देशाला एकसंध ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे असा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला भारतीय संविधान तयार करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आली, त्यावेळेला या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे असा विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. आपल्याला माहित आहे
की 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना या देशाच्या हवाली केली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी या देशामध्ये सुरू झाली. भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून एकूणच या भारतीय समाज संस्कृतीचा पोतच बदलायला सुरुवात झाली. भारतीय संविधानाची अंमलबजावणी जेव्हापासून या देशामध्ये सुरू झाली तेव्हापासून भारतीय समाज जीवनाच्या मानसिकतेला आपोआपच आशावादाचे कोंब फुटले. भारतीय संविधानाची अंमलबजावणी ज्या दिवसापासून या देशामध्ये सुरू झाली तेव्हापासून अस्पृश्यांच्या जीवनामध्ये नव्या विचारांचा सूर्योदय जन्माला आला असंही आपल्याला म्हणता येईल. खरे तर हे जे भारतीय संविधान आहे, हे भारतीय संविधान हा प्रत्येकच व्यक्तीच्या आजीविकेचा नीती प्रबंधही आहे आणि गती प्रबंधही आहे. या भारतीय संविधानाने माणसाला जे दिलं ते अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. मानवी कल्याणाचे तर्कशुद्ध तत्वज्ञान म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या उत्थानाचे सर्वोपकारक नियोजन म्हणजे भारतीय संविधान. मानवांमधील संबंधांना अधिकाधिक उज्ज्वलतेकडे नेत राहणाऱ्या ध्येय धोरणाचा सुंदर आराखडा म्हणजे भारतीय संविधान. हे भारतीय संविधान म्हणजे माणसांमध्ये एक प्रकारचा मानवतेचा सेतू घट्ट बांधण्याचं काम करणारा हा अत्यंत कल्याणकारी असा ग्रंथ. या भारतीय संविधानाने एकूणच मानवी जीवनमूल्यांचा आदर्श भारतीय नागरिकांसमोर मोठ्या ध्येयधुंदपणे समोर ठेवलेला आहे. हा असा ग्रंथ आहे की जो ग्रंथ कुणाचेही अहित करीत नाही. असा हा ग्रंथ आहे की जो ग्रंथ कुणाही पुढे दुःख अंतरत नाही. सर्वव्यापी हिताचा सुगंध दरवडत ठेवण्याचं काम हे भारतीय संविधान समाज जीवनामध्ये करतं. संपूर्ण विधायकता, संपूर्ण उज्ज्वलता, संपूर्ण असीमता अशा प्रकारचं वर्णन देखील आपल्याला भारतीय संविधानाचं करता येऊ शकेल. एकूणच या देशाचा कारभार भारतीय संविधानानुसार चालला पाहिजे. भारतीय संविधानानुसार जर या देशाचा कारभार चालला तर देश प्रगतीपथावर जाईलच. त्याचबरोबर या देशामधली माणसं सुखी राहतील अशा प्रकारचे अंदाज या देशातील सर्वसामान्य माणसांचे होते आणि ते खरेही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे या देशात नवनवी विचारसरणी मंडित झालेली आहे. भारतीय संविधानाच्या रूपामध्ये या देशात अनेक नवनव्या गोष्टी जन्माला आलेल्या आपल्याला दिसून येतात. इतकंच नाही तर आपल्या देशाचा चेहरा सर्वांग सुंदर, विधायक आणि सकारात्मक करण्याचं काम देखील या भारतीय संविधानाने केलेलं आहे.
या भारतीय संविधानाने काय केलं नाही? भारतीय संविधानाने या भारतीय समाज जीवनामध्ये विज्ञान निष्ठा जन्माला घातली. हा देश अंधश्रद्धेने पोखरलेला आहे. या देशातील असंख्य लोकांनी, करोडो लोकांनी अंधश्रद्धा पूजनीय मानलेली आहे. अंधश्रद्धेचा सन्मान केलेला आहे. बाबासाहेबांना हे माहित होतं की या देशामधली अंधश्रद्धा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या देशामध्ये शुद्ध पुरोगामी विचारसरणी उदयाला येऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण ज्या वेळेला या भारतीय संविधानाकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला हे दिसतं की भारतीय संविधानाच्या नसानसात विज्ञान निष्ठा आपल्याला वाहताना दिसते. संविधानातील उद्देश पत्रिका, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्यांमधील ज्या नीती आहे ह्या सगळ्या नीती म्हणजे विज्ञान नीतीचाच आविष्कार आहे असंही आपण मानलं पाहिजे. कारण या संविधानामध्ये कुठेही ईश्वर नाही. सतत वाहतेपण घेऊन हे भारतीय संविधान या देशामध्ये आविष्कृत झालेलं आपल्याला दिसून येतं. आपण भारतीय नागरिकाची व्याख्या फार सहजपणे करत असतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय नागरिक या संकल्पनेकडे भारतीय संविधान फार वेगळ्या पद्धतीनं पाहते. सर्वात जास्त धर्म पूजनीय मानणारा माणूस श्रेष्ठ कसा ठरू शकेल? माझाच धर्म श्रेष्ठ म्हणणारा आणि दुसऱ्या धर्माला वाईट म्हणणारा मनुष्य भारतीय नागरिक कसा ठरू शकेल? विषमतेचं गुणगान गाणारा आणि समतेच्या प्रती कुठलेही नाते न ठेवणारा माणूस हा भारतीय नागरिक कसा ठरू शकेल? स्त्रियांकडे निकोप नजरेनं न पाहणारा आणि वर्तमानातील प्रश्नांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करणारा माणूस भारतीय नागरिक कसा ठरू शकेल? भारतीय नागरिक तोच ठरू शकतो जो धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि वर्गीय भेदांच्या पलीकडे जातो आणि एकूणच देशाच्या कल्याणाचा विचार करतो. भारतीय नागरिकाचा विचार करताना आपण या अंगाने खरे तर पाहण्याची गरज आहे. बऱ्याचदा आपण या अंगाने पाहत नाही. भारतीय संविधानामध्ये अशा प्रकारची मूल्ये आहेत, अशा प्रकारची मानवी मूल्ये आहेत की जी मूल्ये कुठल्याही प्रकारची विषमता मानत नाही आणि स्त्री पुरुष समानतेचा जयघोष करते. एकेकाळी या देशामध्ये जी मनुस्मृती होती या मनुस्मृतीने शोषितांच्या स्वातंत्र्याला नकार दिला होता. एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा आपण मनुस्मृतीच्या कालखंडामध्ये पाहिलेल्या आहेत. संविधानाने हा अनेक पातळ्यांवरचा जो पक्षपातीपणा आहे तो निकालात काढलेला आहे. आणि एकूणच जे अधिकार पुरुषांना आहेत
ते अधिकार स्त्रियांना देखील आहेत, हा अत्यंत दुर्दम्य विचार भारतीय संविधानाने या समाज जीवनामध्ये आकारास आणलेला आपल्याला दिसून येतो. खरे तर या देशाला बलशाली करावयाचं असेल, या देशाला महान करावयाचं असेल, तर आपल्याला स्त्रियांच्या उन्नतीकडे, स्त्रियांच्या हिताकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, असा विचार भारतीय संविधानातून आपल्याला स्पष्टपणे प्रत्ययाला येतो. परंतु विशेष म्हणजे या देशामध्ये ज्या तमाम स्त्रिया आहेत, या तमाम स्त्रियांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा उदात्तपणा, स्त्रियांच्या प्रती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जे कार्य आहे, भारतीय संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम स्त्रियांना जे हक्क आणि अधिकार बाल केलेले आहेत, त्याकडे मात्र ज्या गांभीर्याने या देशातील स्त्रियांनी पाहिला पाहिजे त्या पद्धतीनं पाहिलं नाही. अर्थात आपण हे दुर्लक्षून चालणार नाही की या देशातील पुरुष सत्ताक पद्धतीने देखील स्त्रियांची अवहेलना केली आणि बऱ्याच वाईट गोष्टी जन्माला घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जन्माला घातलेले आहेत. परंतु ज्या वेळेला आपण या देशातील स्त्रियांचा विचार करतो, त्यावेळेला आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संवैधानिक तत्वज्ञानाचा विचार या देशातील स्त्रियांनी ज्या गांभीर्याने करायला पाहिजे, त्या गांभीर्याने मात्र केलेला नाही. काही दिवसांपूर्वी एक प्रकरण झालं होतं, अर्थात त्याला 1 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे. मेधा खोले या पुण्यातल्या बाई आणि निर्मला यादव ह्या अर्थात मराठा बाई आणि मेधा खोले या ब्राह्मण बाई. म्हणजे मेधा खोले या ब्राह्मण बाईकडे एक मराठा बाई कामाला जाते, हे तिला पसंत येत नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की अजूनही या देशामधली जी उच्चवर्णीय स्त्री आहे, ती स्त्री बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेला जो निकोपपणा आहे, तो स्वीकारायला अजूनही तयार नाही. आणि या देशामधल्या सर्वसामान्य स्त्रियांना आपण समानतेच्या नजरेनं पाहिलं पाहिजे. त्याही अंगानं या देशामधल्या उच्चवर्णीय स्त्रिया अपवाद वगळता त्या अंगानं पाहत नाही. आणि त्यामुळेच भारतीय संविधानातील जो मानवतावाद आहे, भारतीय संविधानामधील जो मूल्यांचा विचार आहे, तो समाज जीवनामध्ये ज्या वेगाने धावायला पाहिजे होता, तो वेगाने धावताना दिसत नाही. खरे तर संविधानापेक्षा कधीही आपली जात श्रेष्ठ ठरू नये. संविधानापेक्षा आपला धर्म श्रेष्ठ ठरू नये. संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे. संविधान हा कल्याणाचा महामंत्र आहे. संविधान हा मानवी विचाराचा न्यायकोश आहे. आणि म्हणून धर्मापेक्षा आणि जातीपेक्षा या ग्रंथाला आपण श्रेष्ठ स्थान दिलं पाहिजे. म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं
परंतु आपल्या धर्माच्या अस्मिता मात्र गगनभर करायच्या, हा पक्षपातीपणा, हा दुटप्पीपणा या भारतीय समाज जीवनामध्ये नित्य नेमाने आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण असं आहे, असं होण्यामागचंही कारण असं आहे की आपण भारतीय संविधानाकडे आपण गांभीर्याने पाहिलेलं नाही. भारतीय संविधानाचा विचार आपण नीटपणे समजूनच घेतलेला नाही. 25वां कलम भारतीय संविधानामधलं धर्म स्वातंत्र्याचा हक्क बहाल करतं, हे मान्य आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण धर्माला अधिक महत्त्व द्यायचं, आपला धर्म श्रेष्ठ मानायचा आणि इतर धर्मामधल्या लोकांना आपण गौण स्थान द्यायचं. भारतीय समाज जीवनामध्ये आजवर हेच चालत आलेलं आहे. भारतीय संविधानाने ज्या गोष्टी आपल्या समोर अंथरलेल्या आहेत, की ज्या गोष्टी आपलं व्यक्तिमत्व अलंकृत तर करतच, आपलं व्यक्तिमत्व संपृक्त तर करतच, त्याशिवाय या देशाच्या कल्याणाचा अत्यंत तन्मयतेने विचार करतं. आपण भारतीय संविधानात जयघोष जरूर करतो, परंतु या भारतीय संविधानाला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? भारतीय संविधानाला आपल्याकडून काय पाहिजे आहे? भारतीय संविधानाचं आपण कोणतं देणं लागतो, याचा विचार मात्र आपण फारसा करताना दिसत नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींचा आपण अजूनही विचार करीत नाही. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की मला 20% शेठजी भटजींचं राज्य नको आहे, मला 80% लोकांचं राज्य हवं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानामागचं तर्कशास्त्र, समाजशास्त्र, विचारशास्त्र आपण समजून घेणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानामागचं जे तर्कशास्त्र आहे, ते समजून न घेतल्यामुळे झालं काय या देशामध्ये की 31% मत घेणारे लोक सत्तेवरती येतात आणि 80% जे लोक आहेत, जो बहुजन समाज आहे, तो 35% ही एक गटा मत घेऊ नाही शकत. म्हणजे ज्याप्रमाणे 1-0 बाजीराव असं आपण वर्णन करतो, देशाचं वास्तव फार वाईट आहे. या देशामधला असा एक वर्ग आज आपल्याला सर्वत्र दिसतो आहे की ज्यांना भारतीय राज्यघटनेशी काही देणं घेणं नाही. आज या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. ज्याला लोकशाहीचा आपण चौथा खांब मानतो, जी प्रसार माध्यमे आहेत, ती धोक्यामध्ये आलेली आहे. या देशाला एकसंध ठेवणारा विचार जो पत्रकार मांडतो आहे, त्यांना निकालात काढण्याचे प्रयत्न या देशामध्ये दिवसा ढवळ्या सुरू आहेत.
निखिल वागडे असतील, राजदीप सरदेसाई असतील किंवा भारतीय संविधानाला मानणारे जे जे पत्रकार या देशामध्ये आहेत, त्या पत्रकारांचा छळ या देशामध्ये नित्य नेमाने सुरू असताना आपल्याला दिसतो. इतकंच काय, तर रवीश कुमार या निष्ठावंत पत्रकाराला अजूनही त्यांना मारण्याच्या धमक्या येतात. याचा अर्थच असा आहे की या देशामध्ये भारतीय संविधान जरूर आहे, परंतु भारतीय संविधानाने जी शांततेची सूत्रे दिलेली आहेत, मानवतेची सूत्रे दिलेली आहेत, एका माणसाने दुसऱ्या माणसांच्या प्रती प्रेमाचा विचार ठेवला पाहिजे, अशा प्रकारची जी न्यायाची सूत्रे आहेत, ममतेची सूत्रे आहेत, ती सूत्रे मानायला या देशामधला एक वर्ग अजिबात तयार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील आज तर कागदावरच दिसते आपल्याला. म्हणजे या देशामध्ये गोविंद पानसरे परिवर्तनाची भाषा करतात की जी भाषा गोविंद पानसरे यांना संविधानानेच शिकवलेली आहे, त्यांचा खून केला जातो. आपल्या साहित्याच्या माध्यमातून कलबुर्गी संवैधानिक विचार ठामपणे मांडतात, त्यांचा खून केला जातो. समाज जीवनामधल्या अंधश्रद्धेचं आपण दफन केलं पाहिजे म्हणून नरेंद्र दाभोळकरांसारखे व्यक्ती संविधानामधला हा पुरोगामीपणा समाज जीवनामध्ये रुजवात करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा खून केला जातो. आणि ज्या गौरी लंकेश नावाच्या पत्रकार आहेत, त्या गुजरात फाइल्स या पुस्तकाचं कन्नडमध्ये भाषांतर करतात आणि त्यांचा 15 दिवसामध्ये खून केला जातो. हे द्योतक आहे कशाचं? तर या देशामध्ये जो मनुष्य भारतीय संविधानातील तत्वाचा विचार करत असेल, जो व्यक्ती भारतीय संविधान डोक्यात घेऊन समाज जीवनामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत असेल, त्या माणसाचा आपण छळ करायचा. इतकंच नाही तर त्या माणसांना जीवानिशी आपण मारायचं, अशा पद्धतीचे प्रयत्न या देशामध्ये सुरू आहेत. स्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे जे भारतीय संविधानामधली जी मूल्य आहेत, जी मूल्ये या देशाच्या कल्याणाचा विचार करतात, भारतीय संविधानातील जी मूल्ये या देशातील एकतेचा विचार करतात, एकसंधतेचा विचार करतात, या देशाच्या प्रगतीचा विचार करतात, त्या मूल्यांना आपण अजिबात मानायचं नाही. आणि अशा मूल्यांची रुजवात जी माणसं करतात, त्या माणसांना आपण ठेवायचं नाही, असा विचार या देशामधली मनुवादी मानसिकता आधी करत होतीच, पण अलीकडच्या कालखंडामध्ये मात्र फार वेगाने करताना आपल्याला दिसते आहे. आपल्याला माहित आहे की भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा अनेक प्रकारात आपण नवनवे विकासाचे पायंडे पाडलेत. अनेक अंगांनी आपला विकास झाला. आपण शब्दांनी मोहरलो आणि परिवर्तनाच्या शब्दांनी या समाज जीवनामध्ये
आपला विचार ठेवलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये आपण आरक्षणामुळे प्रगती केली, परंतु सुमित्रा महाजन नावाच्या लोकसभेच्या सभापती रांचीमध्ये असं म्हणतात की या देशामध्ये आरक्षणाने नेमके कोणते बदल घडवून आणलेले आहेत. याचा अर्थच असा की सुमित्रा महाजन यांना हे स्पष्टपणे म्हणायचं आहे की या देशातील एसटी, एससी, एनटी, ओबीसी, मायनॉरिटीज या लोकांना, या समाज घटकांना आरक्षण दिल्यामुळे या देशाचा फारसा फायदा झालेला नाही. अशा प्रकारची वक्तव्ये खरे तर अत्यंत बेजबाबदार आहेत. परंतु या देशामध्ये बेजबाबदारपणाची वक्तव्ये करण्याचा ठेकाच काही संस्कृती रक्षकाने घेतलेला आपल्याला खरे तर दिसून येतो. या सगळ्याच परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे. आजचं चित्र अत्यंत भयावह अशा प्रकारचं आहे. परिवर्तनाच्या चळवळीची वाताहत झालेली आहे. आपली जी माणसं आहेत ती सामाजिक क्षेत्रामधली असो, सांस्कृतिक क्षेत्रामधली असो, शैक्षणिक क्षेत्रामधली असो, ती एकत्र यायला अजूनही तयार नाही. आपण बोलण्यामध्ये आणि भाषण देण्यामध्ये मोठे शूरवीर असतो, पण प्रत्यक्षात जेव्हा एकत्र येण्याचा विचार होतो तेव्हा मात्र आपले अहंकार टोकदार होऊन जातात. भारतीय संविधानाची मूल्ये समाज जीवनामध्ये रुजली पाहिजे असं जर का वाटत असेल तर एकत्र येण्याशिवाय कुठलाही आपल्या समोर पर्याय उरत नाही. 1947 ला बाबासाहेब असं म्हणाले होते मुंबई प्रांतिक विधिमंडळात भाषण करताना की आता कुठेतरी या देशामधला निम्नस्तरीय समाज उच्च शिक्षण घ्यायला लागला आहे. हे उच्च शिक्षण जेवढे स्वस्त होईल तेवढे स्वस्त आपण केले पाहिजे जेणेकरून हा निम्नस्तरीय समाज शिकेल. आज काय चित्र आहे देशामध्ये? आज उच्च शिक्षण महाग केल्या जात आहे आणि अशा प्रकारचं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे की जेणेकरून या देशामधल्या एससी, एसटी, एनटी, ओबीसी लोकांनी शिक्षणच घेऊ नये. जो समाज स्वाभिमानाच्या गोष्टी करतो, जो समाज नैतिकतेच्या गोष्टी करतो, जो समाज परिवर्तनाच्या गोष्टी करतो, जो समाज भारतीय संविधानाचा प्राणपणाने उद्घोष करतो, जो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इहवादी तत्वज्ञानाचा विचार करतो, त्या समाजाचं शोषण वेगवेगळ्या पद्धतीने कसं करता येईल असेही प्रयत्न आज या देशामध्ये फार जोरकसपणे सुरू आहे. बंधूंनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये अजूनही दर दिवशी 27 जातीय अत्याचार होतात आणि दर आठवड्याला 13 दलितांचे खून होतात. शिक्षण आणि अन्य क्षेत्रामधला जो जातीयपणा आहे, भेदाभेदपणा आहे, तो तर प्रचंडच आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहणार आहोत की नाही, गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही, हा आपल्या समोरचा खरा प्रश्न आहे. या देशामधला श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आहे आणि गरीब अधिक गरीब होतो आहे. या देशामधली 22% संपत्ती
या देशामधली 22% संपत्ती केवळ 1% लोकांकडे आहे. म्हणजे 1,40,000 कोटीची संपत्ती गौतम अदानीकडे असते आणि ती एका वर्षामध्ये 4,05,000 कोटी होते. ती होते कशी पण? म्हणजे एकीकडे या देशामधल्या श्रीमंताची श्रीमंती अधिक पटीनं वाढते, उत्पन्न अधिक पटीनं वाढते आणि दुसऱ्या बाजूने मात्र दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. कुठल्याही प्रकारची विषमता भारतीय संविधानाला मान्य नाही. मुठभर लोक श्रीमंत होत असतील आणि बहुसंख्य लोक जर का दारिद्र्य रेषेखाली जात असतील तर हा विचार भारतीय संविधानाला अजिबात मान्य नाही. जातीयतेच्या नावाखाली शोषण होत असेल तर हा मूर्ख विचार भारतीय संविधानाला अजिबात मान्य नाही. कुठल्याही प्रकारचा देवधर्म भोडेपणा हा भारतीय संविधानाला अजिबात मान्य नाही. संविधान हे मानवी मूल्यांचा प्रज्ञानकोश आहे. संविधान म्हणजे मानवी मूल्यांचे आदर्श रूप आहे आणि हा आदर्श रूपाचा विचार खरे तर प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण केला पाहिजे अशी भारतीय संविधानाची आपल्याकडून अपेक्षा आहे. भारतीय संविधान आणि समाज वास्तव, भारतीय संविधान आणि भारतीय समाजाची मानसिकता, भारतीय संविधान आणि समाजाचं आजचं वर्तमान रूप, या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला आणि त्याही पलीकडे जाऊन भारतीय संविधानाने या देशासाठी फार मोठं कार्य केलं असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला काही बाबी आपल्या नजरेसमोर आल्या पाहिजे. या देशाला भारतीय संविधान उन्नत करण्याचं काम करतं. एकता, बंधुता, समता निर्माण करण्याचं काम भारतीय संविधान या देशामध्ये करतं. असं जर का आपण म्हणत असू तर आपल्या समोर हाही विचार आला पाहिजे की क्रांतीचे चक्र फिरताना ते अर्ध्यावरच का बरं थांबले? भारतीय संविधान या देशामध्ये असतानाही इथे बुद्धी प्रामाण्यवादी समाज का बरं निर्माण झाला नाही? भारतीय संविधान या देशामध्ये असताना भारतीय समाज क्रांती या देशामध्ये अपूर्ण का बरं राहिली? याचं कारण असं आहे की भारतीय संविधानाच्या हाका आपल्या कानाने नीटपणे ऐकल्याच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाच्या अपेक्षेनुरूप इथे वास्तव जन्माला आलं नाही. याचं कारण असं की भारतीय संविधानामध्ये असलेल्या शब्दांचा प्राण, शब्दांची व्याख्या आणि शब्दांचं मानसशास्त्र आपण नीटपणे समजून घेतलं नाही आणि म्हणून गडबड झालेली आहे. राजकारणाकडे आपण कायमच दुर्लक्ष केलेलं आहे. 28 ऑक्टोबर 1951 ला पंजाब मधील लुधियानाच्या सभेमध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की आपण आपले सच्चे प्रतिनिधी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असं का बरं म्हणाले असतील? बाबासाहेब आंबेडकरांना असं का बरं म्हणावंसं वाटलं असेल? हा विचार देखील आपण फार तन्मयतेने काही समजून घेतलेला आहे असं दिसत नाही. सत्तेवर असणारी माणसं खरं म्हणजे
भारतीय संविधानामधला विचार फार वेगाने पसरवू शकतात. राजकारण किंवा सत्ता असा एक प्रकार आहे, असा एक घटक आहे, की जो सगळ्या क्षेत्रांवरती परिणाम टाकत असते. परंतु या बाबींकडे किंवा सत्तेकडे आपण त्या अंगानं पाहिलं नाही आणि म्हणून मुठभर लोक सत्तेवरती येतात आणि बहुसंख्य लोक परिघावर राहतात. भारतीय संविधानामधला जो ज्ञानकोश आहे, भारतीय संविधानामधला जो मूल्यकोश आहे, जो मानवी विचार आहे, जो जीवन विचार आहे, जीवन मूल्यांचा विचार आहे, हा विचार प्रत्यक्षात अंमलात यावा असं जर का वाटत असेल तर समाज जीवनामधील माणसांनी भारतीय संविधानामधला विचार देखील नीट वाचण्याची गरज आहे. होतं काय, एकतर भारतीय संविधान आपण वाचत नाही. भारतीय संविधान वाचलं तर हे संविधान मनामध्ये मुरवत नाही. हे संविधान मनामध्ये मुरवलं तर हा संविधान लोकांना सांगत नाही. बाजूच्या लोकांना हा विचार सांगितला तर हा विचार इतरही समाजामध्ये पेरला गेला पाहिजे याचीही काळजी आपण घेत नाही. आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. भगिनींनो आणि बंधूंनो, स्थिती अत्यंत आणीबाणीची आहे. भारतीय संविधानामध्ये जरी मानवी मूल्ये दडलेली असतील, या देशाला सर्वांग सुंदर रूप करण्याचं काम जरी भारतीय संविधान करीत असेल, तरी देखील या देशामधला फार कमी वर्ग आहे की जो वर्ग भारतीय संविधान प्रत्यक्षात समाज जीवनामध्ये आणि समाजामधल्या प्रत्येक घटकांपर्यंत नेण्याचं काम करतो. आणि आपल्याला हेही माहित आहे की एकूणच भारतीय संविधानावरती प्रेम करणाऱ्या लोकांवरही अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतानाही आपण पाहिलेले आहेत. तसं पाहू जाता अशी परंपराच या देशाची राहिलेली आहे, या राष्ट्राची राहिलेली आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचा उद्घोष हा एकट्याने न करता समूहाने करण्याची गरज आहे. मार्टिन लिमोइनर नावाचा एक तत्वज्ञान आहे, पाश्चात्य तत्वज्ञ. तो असं म्हणतो, तो फार सुंदर बोलला एका ठिकाणी. हा लिमोइनर तत्वज्ञ काय म्हणतो, पहले हो यहूदियों को मारने आए, पहले वो यहूदियों को मारने आए, मैं चुप रहा क्योंकि मैं यहूदी नहीं था. फिर वो श्रमिक संघियों को मारने आए, मैं चुप रहा क्योंकि मैं श्रमिक संघी नहीं था. फिर वो साम्यवादियों को मारने आए, मैं चुप रहा क्योंकि मैं साम्यवादी नहीं था. फिर वो मुझे मारने आए, तब मैं चुप रहा क्योंकि मेरे लिए बोलने वाला कोई नहीं था. ज्या वेळेला आपण आपले व्यक्तिगत प्रश्न मोठे मांडतो आणि स्वतःला सुरक्षित कोशात ठेवतो, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न आपोआप निर्माण होतात. आणि म्हणून ही समूहाची लढाई आहे. हे मान्य आहे की परिवर्तनवादी विचार करणाऱ्या लोकांचा छळ केला गेला आहे. बुद्ध, चार्वाक, फुले, बाबासाहेब ही परंपरा आपल्याला माहित आहे.
ज्योतिराव फुल्यांचं एक उदाहरण मुद्दाम मी सांगितलं पाहिजे. नंतर 2-4 मिनिटांमध्ये मी माझे विचार थांबवेल. की ज्योतिराव फुले यांना मारण्यासाठी मनुवादी लोकांनी रोडे रामोशी आणि धोंडीराम कुंभार यांना पाठवलं. रोडे रामोशी आणि धोंडीराम कुंभार यांनी ज्योतिराव फुले यांना न मारता नंतर त्यांनी क्षमा मागितली. याचं कारण असं की ज्योतिराव फुले यांनी आपलं काम सांगितलं, आपला मार्ग सांगितला आणि धोंडीराम कुंभार आणि रोडे रामोशी या दोघांनाही कळलं की आपण जे काम करायला आलेलो आहोत ते काम चुकीचं करायला आलेलो आहोत. ज्या माणसाला आपण मारायला आलो आहोत तो माणूस अत्यंत चांगला आहे, तो समाज जीवनाची काळजी वाहणारा आहे. आणि नंतर आपल्याला माहित आहे की रोडे रामोशी हा ज्योतिराव फुले यांचा अंगरक्षक झाला आणि धोंडीराम कुंभार हा ज्योतिराव फुले यांच्या चळवळीचा सांगाती झाला, सैनिक झाला. बंधूंनो, या भारतीय समाजामध्ये असे अनेक रोडे रामोशी आहेत, धोंडीराम कुंभार आहेत. त्यांना भारतीय संविधानामधलं जे मोठेपण आहे, महानपण आहे, संविधानामधली जी जीवनमूल्य आहेत ती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे असे अनेक धोंडीराम कुंभार आणि रोडे रामोशी आपोआप भारतीय संविधानामधला जो विचार आहे तो समाज जीवनामध्ये नेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय संविधान हे तुम्हाला कायदे मंडळ देईल, कार्यकारी मंडळ देईल, न्याय मंडळ देईल, पण या भारतीय संविधानात प्राण फुंकतील ते आम्ही भारताचे लोक. आणि म्हणून हे आम्ही भारताचे लोक या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये शहाणे होण्याची गरज आहे. वर्तमान नवनव्या समस्यांनी जडतो आहे, लोकशाही धाय मोकलून रडतो आहे. या देशामधला जो विचारवंत लेखक वर्ग आहे तो धास्तीमध्ये वावरतो आहे. जी माणसं परिवर्तनवादी विचार मांडतील, जी माणसं महापुरुषांचा विचार मांडतील, जी माणसं भारतीय संविधानाचा विचार मांडतील आणि प्रतिक्रांतीला जे लोक विरोध करतील, आता त्याच्या मागे ईडी लावण्याचे प्रयत्न या देशामध्ये सुरू आहेत. आणि म्हणून बंधूंनो, आता सावध होण्याची ही वेळ आहे. भारतीय संविधानामधला हा विचार बाहेर आला पाहिजे. यासाठी आपापले छोटे छोटे अहंकार बाजूला ठेवून एकत्र येण्याची ही गरज आहे. 31% मतं घेणाऱ्यांकडे सत्ता जाते आणि 80% वाले लोक, बहुसंख्य लोक मात्र आपापसामध्ये भांडत राहतात आणि त्यांच्या मताची विभागणी होते आणि परिणाम स्वरूप अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि म्हणून भारतीय संविधानाकडून देखील आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. हे भारतीय संविधान वाचलं पाहिजे, जिवंत राहिलं पाहिजे आणि भारतीय संविधानाच्या रूपात आणि भारतीय संविधानाला समोर ठेवून या देशाचा कारभार चालला पाहिजे. असं जर का वाटत असेल तर मात्र या जडत्या वर्तमानामध्ये आपण सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नाक्या नाक्यावरती शत्रू टपून बसलेले आहेत. या देशाच्या भूमीमध्ये सुपीक विचार रुजूच द्यायचा नाही असा चंग या देशामधल्या काही धर्माच्या ठेकेदाराने घेतलेला आहे. आणि म्हणून आता एकत्र येण्याबरोबर भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आपल्याकडून या भूमिकेची अपेक्षाच खरं म्हणजे भारतीय संविधान करतं. असं जर का झालं तर
आपण स्वतःलाही वाचवू, येणाऱ्या पिढीलाही वाचवू. जर आपण चूप राहिलो तर मात्र कठीण आहे. म्हणजे बर्टोल्ड ब्रेक एके ठिकाणी असं म्हणाला, त्या 2-4 ओळी सांगतो आणि मी माझं वक्तव्य थांबवतो. बर्टोल्ड ब्रेक तसं म्हणतात, "लोग यह नहीं पूछेंगे कि हवा में पेड़ कैसे झूमते थे. लोग यह नहीं पूछेंगे कि हवा में पेड़ कैसे झूमते थे. लोग यह नहीं पूछेंगे कि बच्चों ने नदी के पार पत्थर कब फेंके. लोग यह भी नहीं पूछेंगे कि खुशबू की तरह औरतें कमरे में कब आई. लोग यह भी नहीं पूछेंगे कि वो समय कैसा था. लोग यह पूछेंगे की उस समय कवी चुप क्यों था." हा कवी म्हणजे संवेदनशील माणूस. हा कवी म्हणजे समाजाचं उत्थान व्हावं यासाठी धडपडणारा माणूस. आणि म्हणून आपण चूप राहता कामा नये. आपण भूमिका जगलो पाहिजे, भूमिका झालो पाहिजे. असं जर का झालं तरच काहीतरी नवं जन्माला येऊ शकेल. अन्यथा पुढची पिढी आपल्याला अजिबात माफ करणार नाही. या संदर्भात आपण अधिक गंभीर व्हावं. आपण सर्वांनीच या संदर्भात विचार करावं असं मला वाटतं. मला वाटतं या निमित्तानं इतकं बोलणं पुरेसं आहे. मेश्राम सर आणि सगळ्याच टीमचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संविधान फाउंडेशनचे मी आभार मानतो की या निमित्तानं Facebookवर येणाऱ्या सर्वांशीच मला संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळाली. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. खूप छान ओळी होत्या शेवटच्या. आपण आजच्या विषयावर छान माहिती दिली, मार्गदर्शन केले आणि अगदी सरळ भाषेत खूप सुंदर असं आकलन केलंय. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जरी 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतात लागू झालं असलं तरी वर्तमान काळात अजूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत उणिवा आहेत आणि या उणिवा संविधान आधारे, संविधानाच्या मानवी मूल्यांच्या आधारे कशा दूर करता येतील हे आपण सांगितले. भारतीय संविधानाची मूल्य रुजवण्यासाठी सगळ्यांना संविधान समजून घेणे महत्वाचे आहे, त्यानुसार अंमल करणे अत्यंत गरजेचे आहे हेही आपण सांगितले. सर, वेळ काढून आपण आजच्या 62व्या संविधान शाळेत उपस्थित राहिले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी दीपक निरंजन सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या शाळेचा समारोप करावा. म्यूट आहे का? सर्वप्रथम मी संविधान फाउंडेशन नागपूर तर्फे माननीय डॉक्टर अनमोल शेंडे सरांचं त्यांनी दिलेल्या फार अभ्यासपूर्ण विवेचनाबद्दल आभार मानतो. मानवी मूल्यांचा आदर्श हे भारतीय संविधान हे हा त्याचा प्रज्ञान ग्रंथ आहे. आपण हे जे सांगितलं ही खरी वास्तविकता आहे आणि जोपर्यंत मानवी मूल्य आपल्या समाजात रुजत नाही तोपर्यंत भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने या देशात लागू होऊ शकत नाही, ही वास्तविकता आहे. मानवी मूल्य जोपर्यंत आपण आपल्या आचरणात आणत नाही आणि त्याबद्दल कितीही गोष्टी केल्या, आज आपण पुस्तक रूपाने संविधानाचं उदाहरण देताना खूप सांगत असतो की अशा रीतीने संविधान आपल्याला संरक्षण देते, अशा रीतीने आपण संविधानाद्वारे सुरक्षित आहे. परंतु आपण वास्तविक बघतो की संविधान हे राबवणारे लोक जोपर्यंत त्या संविधानाच्या त्या मानवी मूल्याचा आदर्श समोर ठेवत नाही आणि रुजवत नाही स्वतःमध्ये, तोपर्यंत संविधान हे खऱ्या अर्थाने लागूच शकत नाही. आणि अशा ह्या अभ्यासपूर्ण विवेचनाबद्दल खरंच आज तुम्ही सोप्या शब्दात आज इथे आम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे. भारतीय संविधानात मानवी मूल्यांचा जो आपण जे बघतो की भारतीय संविधानात पूर्ण संविधान हे आपल्या नागरिकाच्या प्रति केंद्रित आहे आणि त्याच्या पूर्ण संविधानात सांगितलेलंच आहे की प्रत्येक माणसाला
जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल हे मिळायलाच पाहिजे आणि त्यासोबतच त्याला व्यक्ती स्वातंत्र्य, संधीची समानता ह्या गोष्टी मिळायलाच पाहिजे. ह्या सर्व माहीत असताना देखील आज आपण बघतोय की आजची महाराष्ट्रातली देखील परिस्थिती बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की लोक संविधानाचं नाव तर घेतात, पण त्याचा जो मानवी मूल्य रुजवून ज्या पद्धतीने उपयोग करायला पाहिजे तो अजूनही आपल्याला दिसून येत नाही. पण आज मला अभिमानाने इथे सांगावं वाटतंय की आज महाराष्ट्रातल्या परिस्थितीत एवढी हालचाल होऊनही सरकार एकदम गडगडलं नाही किंवा एकदम हतबल नाही झालं. ह्याला कारण म्हणजे भारतीय संविधान आहे, त्यात दिलेले जे संविधानिक नियम आहे ते पाळूनच तुम्हाला आज सर्व गोष्टी करता येतात. तुम्ही कितीही भावनिक याच्यात जाऊन आणि कितीही आपल्या कट कारस्थान म्हणा किंवा इतर गोष्टी करून तुम्ही एकाएकी राज्य पालतू शकत नाही. आणि म्हणूनच आज 75 वर्ष होऊनही भारतीय राज्यघटनेद्वारे भारतीय लोकशाही अबाधित आहे. आपण बघितलं आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये संविधान लागू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी हुकुमशाही आली, पण भारतीय संविधानात ज्या पद्धतीने आपण हे नियम बनवलेले आहे आणि त्याद्वारेच आज एकाएकी आपण पूर्ण लोकशाहीला धोका पोहोचवू शकत नाही. आणि याबद्दल खरंच डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या अभ्यास केला त्या आणि त्याद्वारे आपल्याला हे संविधान दिलं त्याबद्दल खरंच आपण पूर्ण देश हा बाबासाहेबांचा सदैव ऋणी राहील. संविधान फाउंडेशन तर्फे म्हणूनच नेहमी आहे ना मानवी मूल्याचा बद्दल जागरण करण्यात येतो. 2005 मध्ये ज्या वेळेला एजेड खोब्रागडे सर सीओ असताना त्यांनी शाळांमधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सुरू केलं. त्यामागचा उद्देश हाच होता की बालवयापासून संविधानिक मूल्य हे नागरिकात रुजले पाहिजे. 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना देखील आज आपण धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संधीची समानता ह्या गोष्टी माहिती नसतात, पण त्यांच्या कानावर हे शब्द सतत पडत गेले तर स्वाभाविक आहे त्यांची जिज्ञासा वाढेल आणि ते इतर लोकांना किंवा समाजात वावरताना त्या गोष्टी अर्थाचा त्यांचा संबंध येईल आणि त्यावेळेला त्यांना कळेल की नाही ह्या गोष्टीचा अर्थ हा आहे. आणि ते संस्कार त्यांच्यावर बालवयापासूनच रुजल्या गेल्यामुळे पुढे संविधानिक पिढी ही तयार होऊ शकते आणि त्याद्वारेच आपण मानवी मूल्याचा नागरिकांमध्ये प्रचार आणि प्रसार करू शकतो. संविधान फाउंडेशन तर्फे आपण संविधान मित्राची एक संकल्पना राबवत आहोत. त्याद्वारे ज्यांनाही संविधान जागरणाकरता आपला सहयोग द्यायचा आहे, जे त्या क्षेत्रात सतत काम करत आहे, अशा सर्वांना आम्ही संविधान फाउंडेशन तर्फे नेहमी आवाहन करतो की आपण संविधान मित्र म्हणून आमच्या सोबत यावं आणि ह्या संविधान जागराचा आपण विस्तृत असा पूर्ण कार्यक्रम तयार करून पूर्ण देशभर याचं जागृती अभियान राबवू. याकरता मी ह्या कार्यक्रमाद्वारे सर्वांना आवाहन करतो की आम्ही जे आजच्या या कार्यक्रमाचं जे पोस्टर आहे त्याच्यावर आम्ही सतत लिंक देत असतो. संविधान मित्राचे च्या फॉर्मची लिंक असते ती भरून देऊन आपण सर्व संविधान मित्र म्हणून आम्हाला सहकार्य करू शकता आणि आम्ही तुमचं सहकार्य घेऊ शकतो. आणि संविधान फाउंडेशनचं एक संविधान एक यूट्यूब चॅनल आहे. मी सर्वांना याद्वारे आवाहन करतो की त्यांनी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करावं. ह्या चॅनलवर आमचे आतापर्यंतचे सर्व हे 61 कार्यक्रम आणि आज 62वा कार्यक्रम देखील तिथे येईल आणि तुम्हाला आतापर्यंत झालेला कार्यक्रम आपल्या सोयीने तुम्ही केव्हाही बघू शकता. आणि तिथे लोकांनी व्यक्त केलेले अनेक मान्यवर इथे येऊन गेले, त्यांनी आपले विचार व्यक्त केले, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आजच्या या कार्यक्रमात माननीय महेंद्र कुमार मेश्रामजी बोलले नाहीत कारण की त्यांना थोडासा बोलण्याचा त्रासही आहे,
म्हणून मला बोलावं लागलं. आज खोब्रागडे सर देखील एका दुसऱ्या कार्यक्रमात इथे मुंबईला व्यस्त असल्यामुळे तेही आज इथे हजर होऊ नाही शकले. पण ते आमचे सतत प्रेरणास्थान असल्यामुळे आम्ही सतत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहतो. आणि आज संविधान फाउंडेशन तर्फे या सर्वांचं मी आभार मानतो. एक चांगल्या रीतीने सतत नेहा खोब्रागडे या कार्यक्रमाचं संयोजन करत असते. मी तिचे देखील आभार व्यक्त करतो. आणि आज या कार्यक्रमाला लाईव्ह बघणाऱ्या सर्व श्रोता वर्गांचा देखील मी आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. जय जय भीम. जय जय